आधी ना मंडळी माझ्या नवऱ्याला गवारीच्या शेंगांची भाजी अजिबात आवडत नव्हती, ते त्याकडे पाहत सुद्धा नव्हते. पण जेव्हापासून मी या पद्धतीने बनवते ना, अगदी बोटं चाटून पुसून जेवण करतात. आज त्यांच्या ऑफिसच्या डब्यासाठी कुकरमध्ये अगदी 15 मिनिटात होणारी गवार बटाट्याची चमचमीत भाजी करतोय. कुकरमध्ये करणार असलो तरी अशी काही टिप आहे ज्यामुळे जी अजिबात ओव्हरकुक होत नाही. 1/2 किलो गवारीच्या शेंगा आणि माझ्याकडे छोटे बेबी बटाटे होते, एक 5-6 बटाटे, त्यांचे एकाचे 2 भाग केले साल काढून. तुम्ही हवं तर एक मोठ्या आकाराचा बटाटा जाडसर चिरू शकतात. सकाळच्या घाईत अगदी झटकीफट कुकरमध्ये भाजी करायची आहे. तेल गरम केलं, 5-6 लसणीच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे ठेचलं होतं ते घातलं. 2 लहान आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. चिरलेला कांदा घालायचा, मोठा असेल तर एकच घा. आवडीनुसार हिंग घालायचं आहे, नको असल्यास तुम्ही स्किप करू शकतात, पण मला चव आवडते म्हणून मी फळभाजीतही हिंग घालते कधी कधी. यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आणि कांदा चांगला तांबूस होईपर्यंत परतायचा. गॅस मध्यम ठेवा म्हणजे लवकर परतला जाईल. इथे पाहू शकतात कांदा मस्त असा तांबूस परतलाय. खूप ब्राऊन करण्याची गरज नाहीये, असा हलका गुलाबी रंगावर परतला की परफेक्ट. यापेक्षा पुढे नेला तर भाजीची चव बिघडते. आता गॅस कमी करून मसाले, अर्धा टीस्पून हळद, आवडीनुसार लाल तिखट, 1 टीस्पून धनेपूड आणि नेहमीपेक्षा जरा वेगळी चव म्हणून इथे मी 1 टीस्पून मटन मसाला घातलाय. तुम्ही ऐवजी गरम मसाला किंवा घरगुती महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाला घालू शकतात. साधारण अर्धा मिनिटे हे परतून घेतलं. आता यामध्ये 3 ते 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करायचं. कुटामुळे भाजी आपल्याला छान रसरशीत करता येते, मसाला छान मिळून येतो आणि चवीलाही छान लागते. शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स केलं. थोडंसं पाणी घालूया म्हणजे हे व्यवस्थित परतलं जाईल. बऱ्याच जणांना वाटतं शेंगदाणे तर भाजलेलेच आहे, त्याला काय परतत बसायचं, पण एकदा तुम्ही हे 2 मिनिटे देऊन तर पहा. थोडंसं पाणी घाला, असं रसरशीत करा आणि मंद आचेवर 2 मिनिटं परता. इतका सुंदर हा मसाला तयार होतो आणि भाजी चवीला अप्रतिम अशी लागते. 2 मिनिटं परतलं, मस्त असा तवंग आलाय, खमंग असा सुगंध घरभर दरवळतोय आणि छान मसाला तयार झाला लफतफीत. 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो घालायचा. याला शिजवून घ्यायचं नाही म्हणजे याचं टेक्स्चर छान टिकून राहतं, चवीलाही मस्त लागतो. टोमॅटो घालून एकजीव केलं. आता या निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या गवारी आणि त्यासोबत चिरलेला बटाटा घालायचा आहे. या गवारीच्या शेंगा आदल्या दिवशी अशा निवडून ठेवलेल्या असल्या ना की सकाळी फक्त 15 मिनिटात ही भाजी तयार होते आणि चवीला इतकी अप्रतिम लागते की न खाणारे आवडीने खातील, कदाचित तुम्हालाच उरणार नाही. गवारी आणि बटाटा घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. खूप रस्सा करणार नाहीये म्हणून मीठ बेतानेच घालायचं. गॅस मोठा करायचा आणि मसाल्यामध्ये गवार बटाटा व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे. छान असं एकजीव करत करत मध्यम ते मोठ्या आचेवर 2 मिनिटे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कुकरमध्ये भाज्या करताना बरेच जण काय करतात, भाजी घालतात आणि लागलीच पाणी घालतात, पटकन शिट्टी देतात, गॅस बंद करतात. अशा वेळी ना मसाल्याची चव भाजीमध्ये मुरली जात नाही आणि भाजी तितकीशी चांगली लागत नाही आणि बऱ्याच जणांना वाटतं की मग कुकरच्या भाज्या चवदार होत नाही, पण असं नाही आहे. भाजी घातल्यानंतर मध्यम ते मोठ्या आचेवर 2 ते 3 मिनिटे तिला मसाल्यात चांगली परतून घ्यायची. इथे पाहू शकतात 2-3 मिनिटे मी मस्त परतलं, मस्त रसरशीत हे सगळं प्रकरण दिसतंय. आता ना आपल्याला कुकरमध्ये करायची आहे, एकच शिट्टी द्यायची आहे म्हणून अगदी थोडंसं पाणी घालायचं म्हणजे भाजी तळाला लागणार सुद्धा नाही आणि वाफसुद्धा छान धरली जाईल. गवार बटाट्याला अंगचं पाणी सुटेल आणि भाजी व्यवस्थित शिजेल. साधारण 3-4 चमचेच पाणी घालायचं, अगदी तळापुरतं, म्हणजे करपणारही नाही आणि भाजीही छान शिजेल. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर फक्त 1 शिट्टी करून घ्यायची आहे. एकच शिट्टी करायची, त्यापेक्षा जास्त नको. मध्यम आचेवर 1 शिट्टी केली की गॅस बंद करून वाफ जिरू द्यायची म्हणजे भाजी ओव्हरकुक होत नाही, मस्त शिजते आणि रसरशीत होते. तर मंडळी मध्यम आचेवर 1 शिट्टी झाली, कुकरची वाफ जिरली, तोपर्यंत आपण चपात्या करून घेऊ शकतो, बाकीच्याही गोष्टी होऊन जातात. इतका सुंदर असा सुगंध दरवळतोय ना, अप्रतिम. न खाणारे जरूर सुगंधाने जेवायला बसतील. बटाटा परफेक्ट शिजलाय, अजिबात ओव्हरकुक झालेला नाही. शेंगसुद्धा तुम्ही पाहू शकतात अप्रतिम अशी शिजलेली आहे, ओव्हरकुक झालेली नाही आणि मसाल्यांचा फ्लेवरसुद्धा तितकाच छान असा यामध्ये मुरलेला आहे. अजिबात ही भाजी कोरडी झालेली नाही किंवा असं पाणी सुटलेलं नाही, मस्त रसरशीत झाली आहे. गरमागरम गवार बटाट्याची भाजीसोबत गरमागरम चपाती अप्रतिम अशी लागते. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात नवऱ्याच्या ऑफिसच्या डब्यासाठी बेस्ट आहे. यासोबत वरण भात, ही भाजी चपाती असेल तर खूप मस्त.
तर मंडळी तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा ही गवार बटाट्याची भाजी करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल। तुम्ही करतात का या पद्धतीने? कमेंट करून नक्कीच कळवा। रेसिपी करणार आहात का, कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।